आपल्या ई-लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल तिसरा पाठ भरती व ओहोटीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न आहे, जोड्या लावून साखळी बनवा। लाटा, केंद्रोत्सारी प्रेरणा, गुरुत्वीय बल, उधाणाची भरती, भांगाची भरती। बगट आहे अष्टमी, अमावस्या, पृथ्वीचे परिवलन, चंद्र, सूर्य व पृथ्वी, वारा। क गट आहे वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते, सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते, भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात, चंद्र सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात, पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते। आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत, 1 लाटा, लाटा वारा, भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होतात। 2 केंद्रोत्सारी प्रेरणा, त्याची योग्य जोडी आहे पृथ्वीचे परिवलन आणि वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते। पुढील जोडी आहे गुरुत्वीय बल, त्याची योग्य जोडी आहे चंद्र, सूर्य व पृथ्वी, पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते। चौथी जोडी आहे उधाणाची भरती, त्याची योग्य जोडी आहे अमावस्या, सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते। पुढील जोडी आहे भांगाची भरती, त्याची योग्य जोडी आहे अष्टमी, चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात। प्रश्न 2 भौगोलिक कारणे लिहा। 1 भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। उत्तर, चंद्र हा सूर्यापेक्षा पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। 2 काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो। उत्तर, भरतीमुळे सागराचे पाणी काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात येते, त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते। अशा भागात तीव्राची वने झपाट्याने वाढतात। या भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते, त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल भागात खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो। 3 ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते। उत्तर, एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो, त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते। भरतीमुळे या रेखावृत्तांशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील 2 रेखावृत्तांवरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते। अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरही ओहोटीच येते। प्रश्न 3 थोडक्यात उत्तरे लिहा। 1 जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा। उत्तर, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ साधारणपणे दुपारी 1:12 व त्यापुढील भरतीची वेळ साधारणपणे संध्याकाळी 7:25 अशी असेल। 2 ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल, त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते कारण सांगा। उत्तर,
ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल तर 107° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल, कारण पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. तीन, लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. उत्तर: लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे वारा होय. काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात. प्रश्न 4. पुढील बाबींचा भरती ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. 1. पोहणे. भरती ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन पोहण्यात जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. 2. जहाज चालवणे. भरतीच्या वेळी जहाज समुद्र किनाऱ्यावरून सागर जलात नेणे सागर जलातून समुद्र किनाऱ्यावर आणणे अधिक सोपे असते. 3. मासेमारी. भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात, त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. 4 आहे मीठ निर्मिती. भरतीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते, त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते. 5. सागरी किनारी सहलीला जाणे. उत्तर: भरती ओहोटीच्या वेळी माहिती करून घेऊन सागर किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडा प्रकारांचा योग्य खबरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते. प्रश्न 5. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 12 वरील आकृती 3.8 भागाची भरती ओहोटीचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ही आकृती कोणत्या तिथीची आहे? उत्तर: ही आकृती अष्टमी या तिथीची आहे. पुढील प्रश्न आहे, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? उत्तर: चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे. 3. या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल? उत्तर: या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती भागाची भरती व सरासरीपेक्षा लहान ओहोटी भागाची ओहोटी निर्माण होईल. प्रश्न 6. फरक स्पष्ट करा. पहिला फरक आहे भरती ओहोटी. सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय, तर सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते, तर ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. दुसरा फरक आहे लाट आणि त्सुनामी लाट. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते, तर सागरतळाशी झालेला भूकंप व ज्वालामुखींमुळे त्सुनामीची लाट निर्माण होते. लाट विनाशकारी नसते, तर त्सुनामी लाट विनाशकारी असते. प्रश्न 7. भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा. उत्तर: चांगले परिणाम. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीमुळे
बंदरे गाळाने भरत नाहीत. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. भरतीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते. भरतीचे वाईट परिणाम. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींचा अपघात होऊ शकतो.